brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांबाबत बोलायचं झालं तर मागच्या 48 तासांपासून मॅरेथॉन बैठका म्हणजे लिटरल सेन्स मध्ये मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. काल सकाळी आपण पाहिलं संजय राऊत येऊन शिवतीर्थावरती राज ठाकरे यांना भेटून गेले. त्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांची भेट मातोश्रीवरती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांसोबत झाली. त्यानंतर ते पुन्हा शिवतीर्थावरती येऊन राज ठाकरे यांच्याशी सल्लामसलत करून गेले आणि रात्री पुन्हा एकदा या सर्व नेत्यांची बैठक मातोश्रीवर पार पडलेली आहे. आता जी माहिती मिळते आहे ज्याला आपण खरं तर मिडनाईट अपडेट म्हणू शकतो, या रात्रीच्या बैठकांमध्ये काय झालं तर सर्वात प्रमुख मुद्दा हाच होता की कुठल्या जागा लढायच्या आहेत आपल्याला आणि कुठल्या जागा कोणाला सुटणार आहेत यावरती जवळपास आता शिक्कामोर्तब झालेला आहे. म्हणजे काही जागा ज्या मराठी बहुल जागा आहेत आणि ज्या दोन्ही पक्षांना हव्याच होत्या अशा जागांचा तिढा सुद्धा आता सुटलेला आहे. उदाहरणादाखल 191 वॉर्ड असेल दादरचा, तो समाधान सरवणकर यांनी 2017 लढलेला शिवसेनेमधून धनुष्यबाणात. आज ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहेत. आता तिथून ते उमेदवार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात आता कोण लढणार, मनसे लढणार की उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढणार. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले जे उमेदवार होते समाधान सरवणकर यांच्या विरोधात लढलेले त्यात दादर माहीमचे आमदार झालेले आहेत महेश सावंत आणि फार कमी फरकाने ते पराभूत झालेले नगरसेवक पदासाठी. परंतु त्यांचं नशीब बघा किती मोठं, पुढच्या निवडणुकीत थेट विधानसभेत आमदार म्हणून ते गेले. आता त्यांच्या विरोधात आम्हाला लढायचं आहे कारण त्यांनी या ठिकाणी विधानसभेला माघार घेतली नव्हती. सदा सरवणकर यांना म्हणून सुद्धा त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं नव्हतं आणि अमित ठाकरे यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. पराभव खरं तर महेश सावंत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पण केला, पण जिवारी लागलेला आहे ते काय तर सदा सरवणकर किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केलेला पराभव. त्यामुळे आता त्यांच्या मुलाला म्हणजे समाधान सरवणकरला आम्हाला पराभूत करायचा आहे असा काहीसा रोग जो आहे हा पाहायला मिळतोय. त्यामुळे ही जागा जी आहे ही मनसेचेच माजी नगरसेवक संतोष धुरी यांना सुटलेली आहे. अशीच जागा विशाखा राऊत यांची दादर शिवाजी पार्कची आहे. आता तो वॉर्ड ओबीसी झालेला आहे. विशाखा राऊत इच्छुक आहेत, माजी महापौर राहिलेले आहेत, महिला आघाडीतल्या प्रमुख चेहरा राहिलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा. पण तिथून यशवंत किलेदार हे मुंबईचे त्या ठिकाणी अध्यक्ष मनसेचे आहेत. राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांच्या अंगणातले ते नेते आहेत. राज ठाकरेंचे कट्टर शिलेदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यात यावी अशी जी मागणी मनसेकडनं होते ती सुद्धा बहुधा मान्य करण्यात आलेली आहे. आता अशा 84 जागा 2017ला ज्या उद्धव ठाकरेंनी जिंकलेल्या होत्या म्हणजे शिवसेना फुटी आधी, यापैकी जवळपास 40-45 नगरसेवक त्यांना सोडून एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत. पण तरीही आजच्या घडीला त्या जागावरती इच्छुक उमेदवारांची गर्दी काही कमी झाली नाही उद्धव ठाकरेंकडे आणि ते ताकदीचे सुद्धा आहेत कारण संघटनेची बांधणीच तशी आहे. शाखा प्रमुख आहे, उपशाखा प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची उद्धव ठाकरेंकडे कमी नाही. पण जिंकून येतील का, विनेबिलिटीचा क्रायटेरिया काय असावा, तेवढी ताकद आहे का, हाच विषय उरतो. आणि या विषयामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये खल होताना दिसतोय, चुरस रंगताना दिसते. आणि त्यामुळे या 84 जिंकलेल्या जागांपैकी जवळपास 12 ते 15 सिटिंग नगरसेवकांच्या जागा या उद्धव ठाकरेंनी मनसेला देऊ केलेल्या आहेत. त्यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. उर्वरित ज्या जागा आहेत त्यांच्या त्या लढणार आहेत. पण एकूण 150 जागांवरती तयारी पूर्ण झालेली उद्धव ठाकरेंची. यातल्या 125 जागा अशा आहेत ज्या आम्ही हमखास क्लास ए कॅटेगरीच्या मानतो असा विश्वास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते व्यक्त करताना दिसतात खासगीमध्ये. अर्थात आता मनसेच्या वाट्याला काय आलं तर मनसेच्या वाट्याला सुरुवातीला म्हणजे 50 जागांची चर्चा सुरू होती, ती कुठेतरी आता वाढत वाढत जवळपास 65 ते 70च्या घरात येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे 65 ते 70 जागा ह्या मनसे लढू शकतो. तिथे त्यांना उमेदवार आयडेंटिफाय झालेला आहे
आणि ते सगळे विनेबिलिटीच्या क्रायटेरियामध्ये खरे उतरणारे उमेदवार आहेत असा मनसेच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे याच्यापेक्षा आणखीन जास्त काही पदरात आपण पाडून घेऊ शकतो का, हा प्रयत्न निश्चित सुरू असणार आहे. पण सध्या जवळपास हा फॉर्म्युला जो आहे हा ठरलेला आहे आणि यामध्ये उर्वरित 10-12 जागा ज्या असणार आहेत ते शरद पवार यांच्या एनसीपीला जाणार आहेत. आता तिढा फक्त काय आहे तर 35-40 जागा अशा आहेत ज्या भाजप किंवा काँग्रेस ह्या पारंपरिक पद्धतीने जिंकत आलेल्या आहेत. तिथे त्यांचं प्राबल्य आहे. तिथे अमराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. भाजपचा कोर वोटर उत्तर भारतीय असेल किंवा हिंदुत्ववादी मतं असतील ही मोठ्या प्रमाणात आहे. कुठल्या कुठल्या जागा पूर्व उपनगरामध्ये मुलुंड 6च्या 6 जागा या विधानसभा क्षेत्रात भाजपने जिंकलेल्या आहेत. तिथे त्यांचा खासदार निवडून येतो, आमदार निवडून येतात, त्यामुळे भाजपचा गड मानला जातो मुलुंड. तिथे कोण लढणार, मनसे लढणार की शिवसेना लढणार, कुठल्या जागा लढणार याच्यावरती त्यांची चर्चा सुरू आहे. तिथून पाठोपाठ आपण घाटकोपर ईस्टला आलो, तिथे पराग आमदार आहेत ज्यांनी नुकतंच एका रिक्षावाल्याला मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. घाटकोपर ईस्ट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती मतदार आहेत, जैन मतदार आहेत, भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. आता तिथल्या सीट्स कोण लढणार, तिथे आपण म्हणजे फार काही स्ट्रॉंग नाही आहोत किंवा जिंकण्याचे चान्सेस फार कमी आहेत, तर त्या जागा सुद्धा कोण लढणार याच्यावरती त्यांची चर्चा सुरू आहे. अशाच काहीशा जागा मलबार हिल मध्ये आहेत, अशाच काहीशा जागा कोल्हापूर मध्ये आहेत, अंधेरी ईस्ट आणि वेस्ट मध्ये आहेत, बँड्रा वेस्ट मध्ये आहेत, बोरिवली, मालाड, कांदिवली या जागा आहेत. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. वर्सोवा आहे, जुहू आहे. असे हे जे काही पॉकेट्स आहेत जिथे अमराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत, इथल्या जागांचं वाटप आता राहिलेलं आहे. खरं तर परसेप्शन कालपर्यंत असं होतं की हव्या असलेल्या जागांवरती खल सुरू आहे किंवा त्या ठिकाणी रस्सीखेच सुरू आहे, पण उलट झालंय. या ठिकाणी काल रात्री जे आम्हाला कळलं त्यानुसार पडलेल्या जागा कोण कोणाच्या गळ्यात मारते याच्यावरती मोठ्या प्रमाणात खल सुरू आहे. आणि मला वाटतं आज दुपारपर्यंत यावरती सुद्धा पडदा पडेल आणि खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित येऊन उद्या बहुधा या संदर्भात अधिकृत घोषणा करतील युतीची आणि अर्थात जागा वाटपाचं चित्र सुद्धा स्पष्ट होईल. हर्षदा.